लोग उधर गांव में गए, अपन इधर। शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान, शेतात झाले पाणीच पाणी, ढगफुटी सदृश्य पाऊस। नमस्कार, आपण पाहत आहात सहारा समाचार। मी संकेत अपाले। चांदूर बाजार तालुक्यातील मादन गावात मोठ्या प्रमाणात ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने मादन गावाला पाण्याने घेरले असून गावातील घराघरांमध्ये व शेत शिवारामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरले आहे। त्यामुळे स्थानिक ग्रामस्थांचे व शेतकऱ्यांचे नुकसान मोठ्या प्रमाणात झालेले असून तात्काळ नुकसान भरपाईची मागणी सध्या नागरिक करत आहेत। यावेळी माहिती मिळताच अचलपूर विभागीय अधिकारी तथा चांदूर बाजार तहसीलदार यांच्यासह बचाव पथक, आरोग्य विभाग व स्थानिक पोलीस प्रशासन दाखल झाले होते। तर तत्काळ पंचनामे करण्याच्या सूचना देखील उपविभागीय अधिकारी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिला आहे। आमचे प्रतिनिधी सहारा समाचारचे करण खंडारे यांनी घेतला आहे पुढील आढावा। बघूया सहारा समाचारचा पुढील आढावा। चांदूर बाजार तालुक्यातील ग्रामीण भागात मादान, सोनोरी व देऊरवाडा या काही भागामध्ये मोठ्या प्रमाणात ढगफुटी सदृश्य पाऊस झालेला आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना आता त्रास सहन करावा लागत आहे। मोठ्या प्रमाणात अनेक कुटुंबाचे नुकसान झाले आहे। गावामध्ये पाणी शिरलेलं आहे। त्यासाठी प्रशासन यंत्रणा सुद्धा कामाला लागल्या आहेत। आपण पाहता की मोठ्या प्रमाणात या ठिकाणी शेत शिवारात पाणी शिरलेलं आहे। त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान पाहायला आपल्याला मिळत आहे। आणि अशाच पद्धती जर पाऊस अशा पद्धतीची ढगफुटी या भागात झाली तर शेतकऱ्यांचं मोठं नुकसान आपल्याला पाहायला मिळू शकतो। त्यामुळे प्रशासनाने तात्काळच या ठिकाणी पाहणी करून, तलाट्यांनी या ठिकाणी पाहणी करून तहसीलदारांच्या मार्फत जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल पाठवण्यात यावा, अशी मागणी आता शेतकरी कुटुंब आणि ज्या ठिकाणी अतिवृष्टी झाली असेल त्या ठिकाणचे नागरिक प्रशासनाला मदतीची एक गुहार मागत आहे। या गावामध्ये दरवर्षीप्रमाणे यावर्षी भरमसाठ ढगफुटी झाली आहे आणि आता सध्या ते गुलाबराव महाराज गाव आहे। संत गुलाबराव महाराज या इथं नाल्याच्या बाजूनच मंदिर आहे आणि तिथं दत्त मंदिर सुद्धा आहे आणि याच वर्षीचा भाग नाही आहे। तर दरवर्षीप्रमाणे यावर्षी या गावाच्या गादरून पाणी निघते, पण या नाल्याचं आजपर्यंत खोलीकरण नाही आहे, रुंदीकरण नाही आहे आणि या नाल्याला सगळ्यात पहिले खोलीकरण आणि संरक्षण भिंतीची आवश्यकता आहे। म्हणून हे असं होत आहे। गावाच्या काठानं अतिक्रमण आहे, गावाच्या काठीला अतिक्रमण लागलं आहे, ते अतिक्रमण काढावं लागते आणि गावाच्या संरक्षणासाठी आपल्याला काहीतरी उपाय करावा लागेल। म्हणून आपण या लोक तुमच्या माध्यमातून सरकारला सांगू इच्छितो। वंध्यत्व हा काही खूप मोठा आजार नाही, होय। वंध्यत्वावर मात करणे आता सहज शक्य आहे। आधुनिक वैद्यकीय उपचार आणि सहाय्यक प्रजनन तंत्रांमुळे अनेक जोडप्यांना गर्भधारणा करणे शक्य झाले आहे। वंध्यत्वावर मात करणे शक्य आहे का? होय, अनेक आधुनिक उपचार जसे की IUI, IVF, ICSI या सर्व नवीन वैद्यकीय तंत्रज्ञानामुळे वंध्यत्वावर मात करणे आता सहज शक्य झालेले आहे। तुम्हाला वंध्यत्व निवारण करायचे आहे का? तर आजच भेट द्या बेले हॉस्पिटल मल्टर्निटी नर्सिंग होम व वंध्यत्व निवारण केंद्राला, जयस्तंभ चौक, परतवाडा। उपलब्ध सुविधा: सोनोग्राफी, नॉर्मल डिलिव्हरी, सिझेरियन सेक्शन, गरोदरपणातील समस्यांवर योग्य अनुभवी डॉक्टरांकडून उपचार, गर्भाशयावरील गाठींची शस्त्रक्रिया, शासनमान्य गर्भपात सुविधा, कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया, वंध्यत्व निवारण उपचार, मासिक पाळी संबंधित समस्या। आता या सर्व समस्यांवर अनुभवी डॉक्टरांचं मार्गदर्शन मिळवा। डॉक्टर रोहिणी स्वप्नील वेले, प्रसूती व स्त्रीरोग विशेषज्ञ, वंध्यत्व निवारण तज्ञ व लॅप्रोस्कोपिक सर्जन। अपॉइंटमेंटसाठी संपर्क 8369534911।